व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये आपण व्हॉल्यूम मेजर करत होतो टायट्रेशनमध्ये. एंड पॉईंटला किती ml एंड पॉईंट येतो त्याला म्हणतो व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. तर जे प्युअर स्टेबल कंपाऊंड फॉर्म होईल आपला एनालाइटचा, तर त्याचं मास मेजर करून आपण तो कंपाऊंड किती प्रेझेंट आहे ते काढतो कॅल्क्युलेशननी. सो ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस इट इज द क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. सो बाय weight we determine by weighing. So in this precipitation, digestion, filtration, washing, drying, incineration, weighing and calculation. तर जोही कंपाऊंड्स आहे आपला ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये, त्या कंपाऊंडला अगोदर आपण प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये कन्वर्ट करून फिल्टर करून ड्राय करून वेट घेतो. फॉर एक्झाम्पल सपोज बेरियम क्लोराईड आहे, तर बेरियम क्लोराईडला आपण ॲज अ बेरियम सल्फेटची प्रेसिपिटेट फॉर्म करतो आपण. नंतर त्याला फिल्टर करतो, ड्राय करतो आणि वेट घेऊन बेरियम किती प्रेझेंट आहे बेरियम क्लोराईडमध्ये तो काढतो. वी टेक बेरियम क्लोराईड इन 400 beaker, ॲड 100 ml डिस्टिल वॉटर, स्लोली वी बॉईल दिस बेरियम क्लोराईड. सो वी ॲड इन दिस बेरियम क्लोराईड डायल्यूट H2SO4. सो डायल्यूट H2SO4 इट इज द प्रेसिपिटेटिंग एजंट. डायल्यूट H2SO4 हा बेरियम क्लोराईड बरोबर प्रेसिपिटेट फॉर्म करेल. तर बेरियम क्लोराईड बरोबर बेरियम सल्फेटची प्रेसिपिटेट फॉर्म होईल आणि HCl निघून जाईल. तर जो बेरियम सल्फेट हा ॲज अ प्रेसिपिटेटमध्ये कन्वर्ट होईल. या प्रेसिपिटेशनच्या प्रोसेसमध्ये सो वी ॲड ड्रॉप वाईज हॉट डायल्यूट H2SO4 विथ कॉन्स्टंट स्टरिंग. तर या बिकरमध्ये आपण बेरियम क्लोराईड घेतला, 100 ml डिस्टिल वॉटर घेतला, तर आपण हॉट डायल्यूट H2SO4 ॲड केला विथ कॉन्स्टंट स्टरिंग. कॉन्स्टंट स्टरिंग लार्ज मोर परफेक्ट क्रिस्टल्स आर फॉर्म ड्युरिंग दिस प्रोसेस. तर हे जे डायजेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जो बिकर आहे तो बिकर आपण वॉटर बाथमध्ये घेऊन त्याला स्लो हीट केलेला आहे, स्लो वॉर्म केलेला आहे. सो त्याच्यामुळे काय होईल आपल्या व्हेरी फाईन पार्टिकल्स फॉर्म ड्युरिंग प्रेसिपिटेट मे पास. तर जे पार्टिकल्स आहे ते पार्टिकल्स रेग्युलर शेपमध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपण ही डायजेशनची प्रोसेस करतो. सो दिस इज द सेकंड प्रोसेस, डायजेशन प्रोसेस. प्रेसिपिटेट फॉर्म झाला त्या बिकरमध्ये ते आपल्याला सेपरेट करायचं आहे, तर त्या फिल्ट्रेशनच्या प्रोसेस आहे. सो फिल्टर पेपर मेथडसाठी आपण वी यूज द वॅट्समॅन फिल्टर पेपर. सो डिफरंट साईज ऑफ फिल्ट्रेशनच्या ज्या डिफरंट साईजच्या पेपर्स यूज असतात त्याला आपण म्हणतो वॅट्समॅन फिल्टर पेपर. सो 40 नंबरचा असतो, 41चा असतो, 42चा असतो. सो वॅट्समॅन 40 इज युजफुल फॉर बिगर साईज पार्टिकल्स, 42 इट इज द फाईन पार्टिकल्स. आणि नंतर आपण जेही सो ट्रान्सफर प्रेसिपिटेट फनेल विथ द हेल्प ऑफ ग्लास रॉड टेकिंग सिंटर्ड ग्लास क्रुसिबल. व्हॅक्यूम पंप इथे लावलेला असतो. सो व्हॅक्यूममुळे इथं प्रेशर जनरेट होते आणि फिल्ट्रेशन लवकर होते. त्यामध्ये काही इम्प्युरिटीज राहतात त्या प्रेसिपिटेटवर, म्हणून आपण ही वॉशिंगची प्रोसेस करतो आपण. नेक्स्ट प्रोसेस इट इज द ड्राईंग. 110 to 120 डिग्री सेल्सिअसला